मित्रांनो, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण शेड्यूलनुसार सीईटी सेलने आज आपली अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश केलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ती लिस्ट कुठे पाहायची, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करायची आहे आणि यानंतर पुढची प्रोसेस काय असणार आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, इथे सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला ऍडमिशन पोर्टल AY 2026-27 हा ऑप्शन दिसत आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पुढे कॅपचं पोर्टल दिसेल. मग बीएड हा कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे बीएडचं स्पेसिफिक पोर्टल ओपन होईल आणि इथे आपण नोटिफिकेशनमध्ये पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे नोटिफिकेशन सीईटी सेलने ऑलरेडी दिलेले आहेत. याच सेक्शनमध्ये अल्फाबेटिकल लिस्टवरती क्लिक केल्यानंतर आपण इथे 3 लिस्ट पाहू शकतो. तर यामध्ये सगळ्यात सुरुवातीची जी लिस्ट आहे ती अल्फाबेटिकल लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट्स फॉर राऊंड 1 दिलेली आहे. आता ही लिस्ट अशी लिस्ट आहे की ज्यामध्ये विद्यार्थी हे महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत, म्हणजेच टाईप ए चे विद्यार्थी हे आहेत आणि त्यांचे फॉर्म जे आहेत ते सबमिट केलेले आहेत आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स सीईटी सेलवरती अपलोड झालेले आहेत. तुम्हीही जर कॅप राऊंडचा फॉर्म सबमिट केला असेल, सर्व डॉक्युमेंट्स तिथे अपलोड केले असतील आणि तुमचा फॉर्म जर सबमिटेड असेल तर तुमचंही नाव या लिस्टमध्ये नक्कीच आलेलं असेल. जर तुमचे डॉक्युमेंट्स हे व्हेरीफाईड असतील तर इथे तुम्हाला कन्फर्म्ड असा स्टेटस दिसेल आणि जर तुमचे डॉक्युमेंट्स हे पार्शली व्हेरीफाईड असेल तर त्या डॉक्युमेंट्स विषयी असणारी जी डिस्क्रिपन्सी आहे ती सुद्धा तुम्हाला इथे रिमार्कमध्ये पाहायला मिळणार आहे. तर या लिस्टमध्ये तुम्ही इथे पाहू शकता की कॅन्डिडेटचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर कॅन्डिडेटची डेट ऑफ बर्थ तसेच इतर इन्फॉर्मेशन असून पुढे विद्यार्थ्याचा स्टेटस दिलेला आहे. डॉक्युमेंट स्टेटसमध्ये जर कन्फर्म्ड असेल तर तुम्हाला यापुढे काहीही करण्याची गरज नाहीये. जर तुमच्या डॉक्युमेंट स्टेटसमध्ये डॉक्युमेंट्स हॅव्हिंग डिस्क्रिपन्सी असं आलं असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स हे पार्शली व्हेरीफाईड असण्याची शक्यता आहे आणि जर ते डॉक्युमेंट पार्शली व्हेरीफाईड असतील तर नक्कीच तुम्ही तुमच्या कॅप ॲप्लिकेशनला लॉग इन करून चेक करू शकता की तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काय इश्यू झालेला आहे आणि त्यानुसार तुम्ही परत ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जर नाव शोधायचं असेल तर एक तर तुम्ही तुमच्या नावाने इथे सर्च करू शकता, त्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन आयडीने इथे तुमचं नाव सर्च करू शकता आणि तुमचा स्टेटस इथे चेक करू शकता. यानंतर पुढच्या ज्या लिस्ट आहेत तर आउटसाइड महाराष्ट्र कॅन्डिडेटसाठी असणारी एक लिस्ट आहे आणि तिसरी लिस्ट जी दिलेली आहे ती नॉट कन्सिडर्ड इन द अल्फाबेटिकल लिस्ट राऊंड 1 ही लिस्ट दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्यांना अल्फाबेटिकल मेरिट लिस्टमध्ये कन्सिडर केलेलं नाहीये अशा विद्यार्थ्यांची इथे नावं दिलेली आहे. तर एकंदर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डॉक्युमेंटचा स्टेटस आणि ॲप्लिकेशनचा स्टेटस या लिस्टमध्ये चेक करू शकता आणि त्यापुढे मग तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये जर इथे इश्यू असेल तर तो इश्यू जो आहे तो येणाऱ्या 6 ते 8 या 3 दिवसांमध्ये रिझॉल्व्ह करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या अल्फाबेटिकल लिस्ट विषयी आपण डिस्कस केलं. आता यापुढे सीईटी सेलची प्रोसिजर काय असणार आहे आपण ते डिस्कस करूयात. तर सीईटी सेलचं आपल्याकडे ऑफिशियल शेड्यूल आहे. त्याच्यामध्ये सीईटी सेलने सांगितलं आहे की डिस्प्ले ऑफ अ मेरिट लिस्ट फॉर अ राऊंड 1 आणि डेट दिली आहे 4 ऑगस्ट, म्हणजे आज ही लिस्ट पब्लिश होणार होती आणि ही लिस्ट पब्लिश झालेली आहे. आता यापुढे नेक्स्ट प्रोसिजर जी असणार आहे ती दिलेली आहे 4 ते 6 ऑगस्ट. तर या टाइम पिरियडमध्ये सीईटी सेलने सांगितलेलं आहे की रिझॉल्विंग ग्रीव्हियन्सेस रिलेटेड टू द अल्फाबेटिकल लिस्ट, कॅन्डिडेट्स टू एडिट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड अ रिक्वायर्ड डॉक्युमेंट थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या नावापुढे काय रिमार्क आला असेल
तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या फॉर्ममध्ये काही इश्यू असेल, तुमचा फॉर्म कंप्लीट असेल पण तुम्हाला कन्फर्म असा स्टेटस दिसत नसेल आणि जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू असेल तर तुम्ही तुमच्या कॅप पोर्टलला लॉग इन करून ते डॉक्युमेंट्स परत अपलोड करायचे आहेत. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत ते डॉक्युमेंट तुम्ही तिथे अपलोड करा आणि तुमचा जो फॉर्म आहे तो आता 4 ते 6 या 3 दिवसामध्ये व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या दरम्यान तुम्ही तुमचे फॉर्म अपडेट करून घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या. त्यानंतर 6 तारखेच्या पुढे 6 ते 10 मध्ये सीईटी सेल या नवीन आलेल्या एडिट्सचे, नवीन आलेल्या त्या डॉक्युमेंट्सचे इथे व्हेरिफिकेशन करेल आणि 10 तारखेला तुम्हाला एक फायनल मेरिट लिस्ट अवेलेबल करून देईल. आता विद्यार्थी मित्रांनो, 10 तारखेच्या लिस्टमध्ये तुमचे रँक्स तिथे असणार आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा फॉर्म 10 तारखेपर्यंत व्हेरीफाय झाला तरच तुमचं नाव या फायनल मेरिट लिस्टमध्ये असणार आहे. अदरवाईज तुम्हाला कॅप राऊंड 1चा फॉर्म भरता येणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1चा फॉर्म भरता येणार नाही, ज्यांचे नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये नसतील, अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या राऊंड पूर्वी सुरुवातीला रजिस्ट्रेशनचा परत चान्स दिला जातो आणि तिथे परत तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून डायरेक्टली तिसऱ्या राऊंडलाच तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने एकंदर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्या आणि फायनल मेरिट लिस्टसाठी रेडी व्हा. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. तर या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ॲक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.